5 ओव्हरची मॅच, त्यामध्ये पहिला सामना P1चं षटक, पंचांचा ग्रीन सिग्नल, इट्स अ लेट्स प्ले. पहिला बॉल. गणपती बाप्पाचं आपण गीत ऐकलं, गणपती बाप्पाच्या पूजनानं सुरुवात केली आजच्या दिवसाला. पहिलाच बॉल पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु चांगली फिल्डिंग तिथे 30 यार्डच्या आतमध्ये. आणि या पहिल्या बॉलवर मात्र सिंगल प्राप्त केली आणि ओमसाई क्रिकेट संघ करंजाडे संघानं पहिल्या 1 धावेनं संघाचं अकाउंट ओपन केलाय. श्री गणेश ओपन करताना 1 धावेनं पाहायला मिळेल अमोल साबले. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज सागर म्हात्रे आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय. त्याच्यासमोर गोलंदाजी मार्कवर नौपाडा टीमकडून तुम्हाला पाहायला मिळेल गणेश कोहलीला आपण पाहताय. श्रीदत्त नौपाडा, त्यांच्यासमोर ओमसाई करंजडे, असे 2 संघ, अगदी जवळची गावं, बऱ्याच वेळेला आमने सामने खेळले असतील, परंतु आज पुन्हा एकदा बुंडकर रिएलिटी या ट्रॉफीमध्ये खेळत असताना तुम्हाला हे 2 संघांचा खेळ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये 2 संघ खेळतायत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला फटका मात्र फसला होता. अगदी आपण पाहिलं तर पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आपण पाहिलं असेल विजय राणाला आपण पाहताय, त्याने झेल मात्र मिस केलाय, जीवदान मात्र मिळालाय ते म्हणजे बॅट्समन सागर म्हात्रेला. आणि या बॉलवर सुद्धा सिंगल धाव मिळाली. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि 2 चेंडूमध्ये धावसंख्या जोडली ती तब्बल 2 धावा. 2 रन्स ऑन अ बोर्ड. एक प्रसिद्ध असं मैदान, या मैदानावर खूप साऱ्या स्पर्धा. आता मात्र कलाकार प्रीमियर लीग सुद्धा याच मैदानावर 12 आणि 13 या 2 दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे या मैदानावर तुम्ही कधीही बघा, तुम्ही या हायवेने जर कधी जात असाल तर हे मैदान कधीच खाली नसतं. या मैदानावर खूप साऱ्या स्पर्धा. चिंचपाडा प्रीमियर लीग येत्या 23, 24 आणि 25 या दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. आणखी एक चांगली स्पर्धा 14 तारखेला या स्पर्धेचा ऑक्शन सोहळा असेल. खेळाडू लिलाव प्रक्रिया तुम्हाला पाहायला मिळेल. अशा विविध फॉर्मॅटच्या स्पर्धा या मैदानावर घडवल्या जात आहेत आणि मैदानाचं नामकरण आपण पाहत आहे ते म्हणजे श्री काल भैरव क्रीडांगण. आणि या क्रीडांगणावर ही स्पर्धा सुरू आहे. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. थोडासा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला. आणि या चांगल्या बॉलवर मात्र डॉट बॉल खेळत असताना अमोल साबलेला आपण पाहत आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 चेंडूमध्ये धावसंख्या 2 जोडली आहे. आणि चांगली गोलंदाजी करताना पॉवर प्ले 1 मध्ये गणेश कोहलीला आपण पाहत आहे. जे षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचे बंधनकारक आहे, रिस्ट्रिक्शन पाबंदी आहे आणि त्या पाबंदीमध्ये फायदा उठवणं महत्त्वाचं आहे करंजडे टीमसाठी, परंतु ते होत नाही आहे. आणि चांगली गोलंदाजी गणेश कोहली. हा बॉल लेग साईडच्या दिशेनं पाहायला मिळेल, आउटसाइड दी लेग स्टंप. पंच प्रवीण पवार सरांचा इशारा आला, इट्स अ वाईट बॉल. वाईट कॉल आणि वाईटने एक्स्ट्रा धाव जोडली. टीमची धावसंख्या 1 न पुढे सरकली. धावसंख्या 3 या अंकावर पाहायला मिळेल. 3 रन्स ऑन अ बोर्ड आपण पाहू शकाल. 3 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला जोडताना पाहायला मिळत आहेत. आणि मग पुढच्या बॉलवर काय रणनीती असेल. पुन्हा एकदा गोलंदाज गणेश. या वेळेला फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टांचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला. अमोल प्रयत्न करत होते, प्रयत्नाने यश मात्र आलं नाही. यश मिळालंय गणेश कोहलीला. पहिली सफलता नौपाडा संघाला. तिथे तिथे तुम्ही जशी सिच्युएशन असेल ना त्या सिच्युएशन प्रमाणे तुम्हाला गीतं ऐकवली जात आहेत. आणि आज बरीच वर्ष त्यांचं हे काम आपण पाहतोय. एक गुणसंपन्न असा हा मॅडी, परंतु हा बॉल मात्र पाहायला मिळेल अवांतर फेकलाय, वाईट बॉल फेकलाय. वाईटची आणखी एक एक्स्ट्रा धाव जोडली गेली आणि धावसंख्या 4 पाहायला मिळेल.
स्कोर कार्डवर 4 धावा. पहिलं षटक सुरू आहे. पॉवर प्ले 1. गणेश कोहली सध्या मी म्हणेन चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी साकारतोय. वाईट बॉल जरी असले तरी त्याच्यावर विकेट आणि कमी धावसंख्या. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. वाईडिशला आपण पाहत आहे. सीमे रेषेलगत चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ इथून आपण पाहिलं तर समाप्त झालाय. 6 बॉल P1चं षटक संपलाय आणि त्या P1च्या षटकामध्ये जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पार पडली आणि धावसंख्या ओम साई करंजाडे टीम लॉस ऑफ 1 विकेट 5 रन्स. साठी आणि प्रेयसीसाठी ताजमहाल बांधणारे अनेक झाले असतील, परंतु मातेच्या स्वप्नांचं स्वराज्य निर्माण करणारे असे एकमेव राजा आणि ते राजा श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा आपण करूया. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार. या वेळेला अवांतर बॉल ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जाणारा बॉल. जीवन गावण सरांचा इशारा आलाय. हा अवांतर बॉल आहे. बरीच वर्ष जीवन गावण सरांनी सुद्धा आपण पहिलं वाघीलवाडा टीमसाठी खर्च केली. अगदी त्या संघाला उंच नेण्यासाठी प्रयत्न केलं आणि आज त्या संघाचा खेळ आपण पाहत आहे आणि त्या संघामधून त्या गावामधून अगदी नवीन नवीन खेळाडू घडले आणि आज ते मात्र टेनिस क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करतात. या वेळेला लॉंग ऑफच्या दिशेने खेळतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतील. मग एक सिंगल मात्र तिथे मिळाली करंजाडे टीमला आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली जाते. ती 7 धावा अगदी 7 रन्स पाहायला मिळत आहेत. 7 धावा स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 2 घेऊन आलाय दुर्वेश गोवारी. दुर्वेश गोवारी हा दुसरं षटक हाताळतोय. पॉवर प्ले 2 असेल. त्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक बाहेर पाहायला मिळतील. 8 क्षेत्ररक्षक आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 9 क्षेत्ररक्षक आत होते. 2 क्षेत्ररक्षक बाहेर अशी व्यूहरचना. यावेळेला फुल टॉस बॉल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये विजयला आपण पाहू शकाल. चांगली फिल्डिंग तितकीच चांगली फेकी. कारण मैदान खूप चांगलं आहे. आउटस्पील्ड आपण पाहिली तर अगदी खूप चांगली आहे. पूर्ण सपाटीकरण पाहायला मिळत आहे. चेंडू किंचित आजूबाजूला होत नाही आहे आणि त्यानंतर मिळाली आणखी एक सिंगल आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या 8 धावा स्कोर कार्डवर. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले सध्या तरी मी म्हणेन या दुसऱ्या षटकापर्यंत. या वेळेला उंचावरून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी पोझिशन घेतली होती लॉंग ऑफच्या दिशेनं, परंतु चेंडू चांगला होता. टाक चांगला होता या बॉलवर आणि बॉल मात्र पडल्यानंतर सरळ निघाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आणि सांगता पाहायला मिळते. गोलंदाजी करताना तुम्ही पाहताय दुर्वेश गोवारी पुन्हा एकदा सज्ज झालाय. चेंडू क्रमांक आता असेल 4था बॉल. यावेळेला 4था चेंडू आपण पाहताय. अगदी बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 30 यार्डच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये चांगलं फिल्डिंग. चेंडूला अडवलं नसतं तर कदाचित एक्स्ट्रा धावा खर्च झाल्या असत्या, परंतु इथून अडवलं गेलंय. फक्त सिंगल मिळाली आणि या सिंगलनं आता मात्र टीमची धावसंख्या 9 धावा. आता मात्र अनुभवाचा वापर करावा लागेल. सागर म्हात्रेला बरीच वर्ष खेळतोय. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि त्या धावा जमवणं करंजाडे टीमसाठी महत्वाचं आहे. कारण 5 षटकं आणि त्या 5 षटकांमध्ये मोठ्या धावसंख्येची आवश्यकता आणि इथून मात्र केली गेलेली सुरुवात पाहायला मिळाले आणि इथून मात्र आलाय सागर म्हात्रेच्या बॅटमधून येतोय हा दमदार षटकार.
2 वेळा खासदार विरोधी पक्षनेते असताना सुद्धा फक्त आणि फक्त चांगलं काम करण्याचं ज्याने मानस धाडस दाखवलं. मग चिरण्याचा सत्याग्रह असेल, त्यानंतर स्त्री भ्रूण हत्या, बऱ्याचशा गोष्टींची ज्यानं अगदी वाचा फोडली, त्यांना अगदी संघर्षमय वातावरण आणि संघर्षामध्ये विजय सुद्धा मिळवला. अशी आपले गोरगरिबांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब, त्यांचं गीत आपण ऐकलं. षटकं 2 पूर्ण झाली, 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलमध्ये धावसंख्या जमली ती तब्बल 16 धावसंख्या. 16 रन्स पाहायला मिळत आहेत तुम्हाला. पुन्हा एकदा सागर आलाय स्ट्राईकवर, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. तिसरं षटक घेऊन आलाय पुन्हा एकदा गोलंदाज, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं ते गणेश कोळी. आता मात्र बॉलिंग मार्कवर गणेशांचा हा बॉल ऑफ ट्रॅकर, पूल इथून सक्सेसफुल, डीप स्क्वेअर लेगच्या वरतून अवकाशाला गवसणी घालणारा हा येतोय उंच असा षटकार. प्रभू हनुमंताचा दिवस, ज्या हनुमंतानं रामायणामध्ये ज्यांचं महत्वाचं योगदान राहिलं, जी सीतामातेनं ज्याला पुत्र मानला आणि मग ज्या हनुमंतानं सीतेला माता मानली. परंतु इथून मात्र घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये जिथे सिंगल तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 न मात्र धावसंख्या 24च्या अंकावर पाहायला मिळेल. 24 ऑन अ बोर्ड. अगदी रामायणामध्ये आपण विचार केला असेल, प्रभू श्रीरामांच्या बरोबर हनुमंताचं कार्य सुद्धा तितकंच महत्वाचं आपण पाहिलं आहे. कारण भक्त कसा असावा आणि त्याचं उदाहरण सुद्धा आपण पाहिलंय. आजही रामायण आपण पाहत असतो, कधी कधी ज्या सिरियल लागतात आपण पाहतोय, त्यामध्ये साऱ्या गोष्टी आपल्याला दाखवल्या जात आहेत. इथून मात्र अवांतर बॉल आलाय आणि अवांतरनं टीमची धावसंख्या 25 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतील. संत सुरुवात झाली, हरवास सुरुवात झाली, त्यानंतर षटकार आले, धावसंख्या 25. या वेळेला आणखी एक लॉंग हिट पाहायला मिळतोय. इथून मात्र आपल्या ताकदीचा वापर, प्रचंड वापर सागर म्हात्रेच्या बॅटमधून येतोय. या पहिल्या मॅच मधील 3रा षटकार. आणि त्यांचे सुपुत्र वेद मुंडकर आणि त्यांची मुलगी आपण पाहताय जीविका मुंडकर या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठावर आहेत आणि क्रियांश मुंडकर यांना सुद्धा आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून कव्हर करायचं. बघा स्क्रीनवर आपण दाखवूया. अगदी त्यांचं योगदान या स्पर्धेला खूप सारं लाभलंय आणि मग त्यांचं आपण करतोय सहर्ष स्वागत. या बॉलवर सुद्धा आलाय बॅक टू बॅक येणारा हा 2रा षटकार पाहायला मिळतोय. गणेश कोहली याच्या गोलंदाजीचा आता पुरेपूर समाचार घेतला जातोय आणि त्याच्यावर हल्ला बॉल या षटकामधील आलाय हा 3रा षटकार. धावसंख्या एक षटकारांची हॅट्रिक हरीश मुंडेच्या माध्यमातून पाहायला मिळाली या दिवसामध्ये. आणि पहिल्या सामन्यामध्ये षटकार हॅट्रिक पूर्ण करेल का सागर म्हात्रे. अवांतर बॉल आलाय पुन्हा एकदा ऑन अ हॅट्रिक बॉल. टीमची धावसंख्या 38 धावसंख्या, 38 धावा पाहायला मिळतात. 4 बॉल मध्ये 22 धावा खर्च करतोय गणेश कोहली. आता खूप महागडा. पुन्हा एकदा प्रेशर आहे, हेच तर प्रेशर आहे मित्रांनो. कारण ज्या वेळेला 3 षटकार आणि त्यानंतर गोलंदाजी लय पूर्णपणे बिघडून टाकली आहे आणि या बॉलवर सुद्धा अवांतर बॉल फेकलाय. पुन्हा एकदा एक धाव जोडली गेली. धावसंख्या आता
39 धावसंख्या 39. 2 षटकांचा विचार केला आपण धावसंख्या होती ती फक्त 16 धावा. अगर सीधी उंगली से घेर निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत क्या है. इथे मात्र तेच पाहायला मिळालं. 2 षटकात सरळ बाट न आले, त्यानंतर उलटा खेळण्याचा प्रयत्न केलाय काहीतरी वेगळं सागर मात्रेनं, आणि त्यानंतर त्या बॉलवर मात्र अगदी डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करताना तुम्ही पाहिलं असेल ते म्हणजे गोलंदाज गणेश कोहली कमबॅक झालाय. या वेळेला आणखी एक चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला, आणि मग त्यानंतरचा डॉट बॉल. 2 षटकानंतर 2 वाईड नंतर केलेला कमबॅक गणेश कोहलीनं. टोटल धावा त्याने खर्च केल्या षटकामध्ये 23 धावा, आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 13.00 ची सरासरी. 39 लॉस ऑफ 1 विकेट. ओमसाई करंजडे संघ. अग्री कोल्यांची एकवी रमाई, तिचे गीत तुम्हाला ऐकायला मिळत आहे. कधी त्या डोंगरावर तुम्ही गेलात तर ते परिसर कधी तुम्हाला खाली दिसणार नाही, आणि जिचा अग्री कोली कराडी आपल्या सर्व समाजावर अगदी आपण पाहिला तर मग जिचा आशीर्वाद आहे. आणि यंदाच्या वर्षासाठी आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. यंदाचा जो पूजेचा मान आपण पाहते, पालखीचा मान आपल्या पनवेल कोळीवाडा यांना असणार आहे, आणि आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट असेल. चला, मोठा खांदा टीम आणि पारगाव संघ. इनिंग संपण्याआधी आपण कॉम्बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स मध्ये असणं महत्वाचं आहे. रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. मोठा खांदा टीम आणि पारगाव संघ. या वेळेला फटका. कदाचित असं वाटलं की झेल टिपला जाईल का. प्रयत्न सुरेख राहिले, हाताला स्पर्श केलाय परंतु चेंडू पडलाय सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग ऑनच्या वरतून षटकार. चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडासा उचली घेणारा होता, बॅटवर अगदी वरच्या अंगाला लागलाय. प्रयत्न सुरेख केले छेड घेण्याचे परंतु मिस झालाय, आणि त्यानंतरची एक सिंगल आली. षटकारानंतर सिंगल येते. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवर आता आलाय सागर मात्रे. एक सिंगल. सिंगल धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल ती तब्बल 46 धावा. 46 ऑन अ बोर्ड. एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मुंडकर रियालिटी ट्रॉफी 2026 ही स्पर्धा आपण पाहत आहे. नवीन वर्षामध्ये सुरू झालेली स्पर्धा, आणि त्यामधील या स्पर्धेचा दुसरा दिवस. मॅच क्रमांक 1 पाहताय. 5 षटकांचे सामने. त्यानंतर मग एक चांगली आयोजन आणि नियोजन आमच्या या सर्व कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक पाहायला मिळतील, त्यांचा सुद्धा आपण उल्लेख करू. खूप मेहनत या वेळेला. खरा बॉल, त्याच्यावर प्रहार. सरळ लॉंग लेगचं क्षेत्र निवडलाय, आणि चेंडू मात्र निघालाय वेगानं सीमा रेषेच्या बाहेर. या चौकारानं अर्धशतक कंप्लीट झालाय. 50 रन्स कंप्लीट. ओमसाई करंजाडे संघ. या वेळेला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगला बॉल होता, अगदी पाडवर धरलाय, आणि त्यानंतर पायचीच्या स्वरूपामध्ये इथून परतावं लागतंय. ज्यानं 33 धावाचं योगदान दिलंय, ज्याच्या बॅटमधून 4 षटकार 1 चौकार अशी लॉंग इनिंग आपण पाहिली, आणि ज्या धाव्यांची गरज होती टीमला त्या त्यानं जमून दिल्या, आणि तब्बल 50 अंकावर हा झटका दुसरा. सागर मात्रे बाद.
टीम ओमसाई करंजाडे संघ आणि या सिंगलनं धावसंख्या जोडली ती तब्बल 51 या अंकावर. 51 ऑन अ बोर्ड पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 त्यामध्ये प्रतीक भगत. प्रतीक भगत यांचा बॉल षटक इथून समाप्त झालाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 24 बॉल नंतर जमलाय 51. चला टॉस साठी संपर्क साधायचा आहे. नानोबा क्रिकेट संघ पारगाव आणि त्यांच्या बरोबर खेळणारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो संघ मात्र मोठा खांदा संघ. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा. जरा वेळेमध्ये आला नाहीत जो संघ उपस्थित असेल त्या संघाला टॉस विन दिला जाईल हे सुद्धा आपण लक्षात घ्या. चला इनिंग संपण्याआधी आपण येणं महत्वाचं आहे. इनिंग संपली. सेकंड इनिंगचा पहिला बॉल जर पडला जो कर्णधार उपस्थित असेल त्या संघाला टॉस विन दिला जाईल. चला दोन्ही टीम आपण दक्षता घ्या आणि लगेच या. शेवटचं षटक असेल. स्लॉग ओव्हरचं षटक अगदी हाणामारीचं षटक म्हटलं जात आहे. पहिला बॉल पहिलाच बॉल संदेश भगत. जिऑन क्रिक अगदी आपण पाहताय या चॅनेलची सर्व संदेश भगत गोलंदाजी मार्कवर आणि बघ त्यांचा हा दुसरा बॉल आणि त्या दुसऱ्या बॉलवर मात्र येतोय षटकार. अगदी फुल टॉस बॉल प्रॉपर घेतलाय मिडल ऑफ द बॅट या वेळेला पाहायला मिळतोय. फेकून दिलाय सरळ डीप मिड विकेटच्या वरतून येणारा बॅक टू बॅक प्रणय पोपटच्या बॅट मधून आलाय हा दुसरा षटकार. या वेळेला चांगला बॉल कमबॅक झालाय. 2 षटकारानंतर आता कमबॅक करताना तुम्ही पाहताय संदेश भगत. डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. आता 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. या वेळेला अलॉंग द कार्पेट जमिनीला घरंगळत आपण पाहताय. सरळ समोरच्या दिशेला खेळले. एक सिंगल मिळाली. सिंगलनं धावसंख्या 65 65 धावा. शेवटचा अंतिम बॉल असेल या पूर्वार्धामधील पहिल्या इनिंग मधील. संदेश भगत काय करतायत. संदेश भगत यांचा बॉल एक सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न प्रणय पलटले गेलेत. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. तिसरीच्या प्रयत्नामध्ये रनआउटची विकेट. 2 धावा जोडल्या आणि 5 षटकांचा खेळ संपलाय. 30 बॉल पूर्ण झाले आणि 30 बॉल मध्ये जमल्या 67 67 एक मोठी धावसंख्या. परंतु या मैदानाचा जर आपण विचार केला ना तर या मैदानावर कोणतेही टार्गेट मी म्हणेन सेफ नाही आहे. कारण या मैदानावर टार्गेट जरी जमवलं ते चेस सुद्धा होत आहे. डिपेंड सुद्धा होत आहेत. गोलंदाज फलंदाज अशी दोघांसाठी अनुकूल अशी खेळपट्टी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता जर विचार केला 68चं टार्गेट आणि या 68च्या टार्गेटला कशा पद्धतीनं डिपेंड केलं जाईल करंजाडी टीमकडून की संदेश भगत अँड कंपनी या संघाकडे सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्या बॅटिंग लाईनअपचा वापर करून 13.60च्या सरासरीनं या 68 धावा दुसऱ्या इनिंग मध्ये जोडल्या जातील का जमवल्या जातील का हे ऐकण्यासाठी जाऊया. आवाजामध्ये करूया बदल. अगदी आमचे मार्गदर्शक गुरुवर्य नितेश पंडित सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. यस धन्यवाद. चला टॉस केला जाईल. पारगाव टीम आणि मोठा खांदा संघ दोन्ही टीम आपण चला या टॉस साठी. चला टॉस करूया आपण. चला पारगाव टीम आलेले आहेत ना. ओके. आणि चला मोठा खांदा संघ
चला मोठा कांदा संघ सुद्धा उपस्थित होतोय. चला आयोजकांना विनंती आहे आपण टॉस करून घ्या. मी विलास दादा भगत यांना विनंती करतोय आपल्या शुभास ते टॉस केला जाईल. मी संदीप दादा मुंडकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. चला दोन्ही टीम इथे उपस्थित आहेत. एका बाजूला मोठा खांदा संघ आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती नानोबा क्रिकेट संघ पारगाव. चला दोन्ही टीम यावरती आपण टॉस करतोय. संदीपजी मुंडकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टॉस का बॉस कोण असेल सेकंड मॅच मध्ये टॉस विन हे सुद्धा पाहिलं जाईल. कंपल्सरी चेसिंग हा नियम असेल बघा आणि कंपल्सरी ड्रेसिंग. चला 5 षटकांचा सामना टॉस केला जाईल. हेड अँड टेल. टेल इज कॉल. टॉस नानोबा क्रिकेट संघ पारगाव टीमने जिंकलाय. चूज टू इथून मात्र फील्ड फर्स्ट घेतली आहे. चला दोन्ही टीमला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. आणि चला जाऊया आपण पुन्हा एकदा ऐकूया नितेशजी पंडित सरांना. परंतु आपण पाहत राहा मुंडकर रियालिटी ट्रॉफी 2026. थँक्यू. अखंड हिंदू संस्कृतीचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचा राजा आणि तथा तुमच्या माझ्या सर्वांच्या अगदी या रयतेच्या राजाला सर्वांच्या वतीनं केला जातोय मानाचा मुजरा. नवीन पनवेल पासून किंबहुना या ग्रामीण विभागापर्यंत आणि पंचांना अगदी तशा प्रकारची सूचना आहे. सेकंड कॅमेरा सुद्धा आता सुरू आहे म्हणजे अगदी तुमच्यासाठी ती एक आनंदाची बातमी आहे. जाऊया मैदानाकडे. मुंडकर रियालिटीचं नाव आहे सध्या या नवी मुंबईच्या पनवेलमधील शिरपेचातील मानाचा तुरा रियालिटीमध्ये ज्यांनी खोवला त्या मुंडकर रियालिटी ट्रॉफी 2026 मधील हे पर्व आपण पहिलं पर्व खरं तर आपण अनुभवतोय. 9 जानेवारीला सुरुवात होणारी स्पर्धा झालेली स्पर्धा 11 जानेवारीपर्यंत म्हणजे उद्या संध्याकाळी संपणार. आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच एकीकडे आहे नौपाडा तर दुसरीकडे करंजा. विजय राणा नाव आहे. केजेएन मध्ये विजय राणाचं कर्तृत्व आम्ही मैदानावरती कामोठेच्या पाहिलंय 2 वर्ष. तोच विजय राणा ज्याच्या फटक्यांना खरं तर अगदी सुंदर आणि पाहायला मिळतोय स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू. या ठिकाणी मात्र चेंडूला फील्ड होतोय. तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केल्या. 2 धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलं विजय राणानं. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 2च्या घरात. खरं तर चकचकीत शहर म्हणून आता पनवेलची ओळख होऊ लागलेली आहे. नवी मुंबई जसा स्वच्छ आणि सुंदर तसंच आता पनवेल आणि पनवेलमधील इंटरनॅशनल एअरपोर्टच्या अगदी बाजूला हा आपला कालभैरव मैदान. या कालभैरव मैदानावरील या सामन्यामधील दुसरा चेंडू फेकताना दिसतोय. गोलंदाज नाव आहे सागर मात्रे. फंबल होतोय. दूषित मारा करतोय. खराब मारा करतोय. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोचतोय 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 3च्या घरामध्ये. हर्ष भगत विजय राणा अशी सलामीची जोडी नौपाडा टीमकडून मैदानात गेलेली आहे. हो अतिशय सुरेख. परत एकदा सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. ऑफसाईड क्लिअर केली होती. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक करत नाही चुकी. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला घेरलं आणि इथं मात्र 1 धावसंख्येनं 3 धावसंख्या वैयक्तिक तर सांघिक धावसंख्या गुणपटलावरती 4च्या घरात. संथ गतीनं वाहणारे वारे आत्ता मात्र अगदी जलद गतीनं वाहू लागलेत आणि म्हणूनच हा स्कोर फार मोठा झाला. 5 षटकांमध्ये 67 की 68 धावा. 68चं टार्गेट सेट केलंय पहिल्या सत्रात करंजाडे टीमनं. उंची जास्त लांबी कमी काय होणार. क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. पकडला जाईल झेल. हर्ष भागात 0. भोपलाई न फोडता होईल तंबूच्या आसऱ्याला.
जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज गणेश कोहली. गणेश कोहली पाहायचा आहे नौपाडा टीमला इन ॲट नंबर 3 वन डाऊन साठी येतोय. विस्फोटक फलंदाज आहे. छोटा पॅक बडा धमाका नौपाडा टीम कडून कसं असणार ज्याचा खेळ तो पाहायला मिळेलच. पहिला नाणेफेकीचा कौल मला वाटतोय विलासजी यांच्या पवित्र शुभ असते. तदनंतर दुसऱ्या या खरं तर मॅचचा नाणेफेकीचा कौल एकीकडे नानोबा पारगाव तर दुसरीकडे मोठा खांदा हे टीम पाहायला मिळेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. मोठा स्कोर सेट करताना पहिल्यांदा आपण सेट होणं गरजेचं आहे. योग्य आणि उत्तम खेळाडूचं एक खास वैशिष्ट्य आहे. मैदानावरती गेल्यानंतर पहिल्यांदा चेंडू आणि बॅटचं समीकरण आणणार. एक दावेनं का होईना स्वतःचं खातं उघडणार, नंतर मोठे फटके घेणार. इथं मात्र थोडीशी चुकी करताना दिसला फलंदाज गणेश कोहली. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. फसवा चेंडू होता. इन स्विंग झाला असावा. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. आतापर्यंत एक षटक आला. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू असेल. सागर मात्रे रेल्वे ट्रॅक एंड कडून मारा करतोय. टी पॉइंट एंड कडून मारा करतोय. 11 ते 12 पावलांचा रनअप आहे. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने ढकलून दिला. शॉट एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला फील्ड झाली. तिसऱ्या पंचाची डिमांड केलेली आहे. टीव्ही अंपायर खरं तर त्या भूमिकेत येतील आणि अगदी आपल्याला तो निर्णय निश्चितच या ठिकाणी दिला जाईल. कालच्या दिवसाच्या खेळाचा विचार केला तर मॅडिसर मला वाटतं उसरली संघ हा क्वालिफाय झालेला आहे सुपर 3 साठी. मॅच रंगतदार पाहायला मिळाली. 24 लाईव्ह इव्हेंट. अतिशय चोखंद लक्षणचित्र खरं तर कॅप्चर करण्याचं काम सातत्याने 24 लाईव्हनं केलंय. इथं मात्र निश्चितच पाहायला मिळतोय. टी व्ही अंपायर चव्हाण सर या ठिकाणी विचारमंथन करतायत. सुवर्ण मध्य साधत आहेत. काय डिसिजन असेल. प्लेयर सेफ आहे की परतावं लागेल या फलंदाजाला. चकचकीत मैदान, चकचकीत आयोजन, ना रेलचेल ना गडबड ना गोंधळ अशा प्रकारचे आयोजन. या आयोजनामध्ये खेळणं म्हणजे 100 दिवस सराव केल्याचा खरं तर अनुभव तुम्हा खेळाडूंना मिळू शकेल. इथे पाहू शकाल प्रत्येक आपापल्या कर्तृत्वात उत्तम काम निभावताना या स्पर्धेसाठी दिसतोय. मग आमचे नो डाऊट खरं तर आज सेफ आहे फलंदाज रत्नदीप पाटील, भारत मुंडकर, करण भोईर आणि निकेश मुंडकर हे मुख्य आयोजनाचे आणि ध्रुवेश भोईर असे हे पंच तारे 5 तारे आमच्या मुख्य आयोजनाच्या खरं तर भूमिकेत. इथं मुंडकर रॅलिटी ट्रॉफीसाठी अपार परिश्रम आणि तळमळ खरं तर त्यांची 3 दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी दिली जाणारी स्पोर्ट्स सायकल जर आपण पाहिलीत तर कोण असणार आहे त्या सायकलवरती, कोण विराजमान होणार. स्पर्धा मोठ्या होऊ लागल्या, व्यावसायिक बनू लागल्या. विशाल मात्रे नेक्स्ट बॉलर. दुसरं षटक घेऊन येतोय करंजाडे टीमकडून विशाल मात्रे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर सांघिक कोट्यातील दुसरं षटक. पहिला चेंडू गणेशसाठी. ओह त्रिफल आजची बाद. यू मिस आय विल डेफिनेटली. फर्निचर उद्ध्वस्त केलं. परतावं लागेल हर्षला. बॅक टू पॅव्हेलियन. आपण पाहू शकाल हर्ष ज्या वेळेला गणेश कोहली ज्या वेळेला मैदानावरती गेला त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळालं की हाच गणेश ज्यानं स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटचं समीकरण नव्हतं. इथं मात्र दुसऱ्या गोलंदाजानं पहिल्याच अस्त्रावरती अचूक नेम धरला. समोरच्या खरं तर अगदी मधल्या इष्टीला उखडून काढली, ज्याचं नाव आहे विशाल मात्रे. आत्तापर्यंत जमेची बाजू काय असेल करंजाडे टीमची तर 2 टॉप ऑर्डरला खेळणारे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरचे फलंदाज तंबूत विसावलेत आणि मात्र त्यानं योगदान दिलंय ते फक्त 1 या धावसंख्येचं. संदेश भगत ऑन फायर. मैदानावरती बलदंड देह, तेवढीच ताकद. त्या ताकदीचा वापर करताना स्ट्रेट डाईव्ह केलेला चेंडू नाही थांबणार. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सरळ सीमारेषेच्या आरपार येतोय. एक खणखणीत मुंडकर रॅलेट ब्रँडेड चौकार. एकदा माझी आई मला बोलावा धाडतोय याची आतुरतेने वाट पाहणारा भक्त चैत्राची वाट पाहत असेल. आम्ही
खरं तर क्रिकेटमधील चौकार षटकार आणि विकेटची वाट पाहतोय विशाल. अतिशय सुरेख पॉइंटच्या दिशेनं ढकलून देण्याचा प्रयत्न येतोय. डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पार होतोय खणखणीत. परत एकदा इनफायनिटी स्पायर मुंडकर रियालिटी ब्रँडेड चौकार. वरती जिऑन क्रिक मध्ये आपल्या खरं तर व्यवसायाचा एक दर्जा बनविला, तो आता स्वतःच क्रिकेटमध्ये दर्जा बनवित. आणि म्हणून क्रिकेट एक व्यासंग आहे, क्रिकेट एक छंद आहे. अतिशय सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. इथं मात्र एक धावसंख्येनं परत एकदा एक धावसंख्या स्कोअर बोर्डवरती वधारली जातोय. 3 चेंडूंमध्ये 9 धावसंख्या धावपटलावरती 14च्या घरात. 14 लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 14. नौपाडा तसं पाहिलं तर इथून 3 ते 3.5 किलोमीटर किंवा 2.5 किलोमीटर, करंजाडे 500 मीटर वरती आहे. जवळजवळच्या संघ एकमेकांसोबत कधीतरी खेळले असतील या पंचक्रोशीत. आज मात्र मुंडकर ट्रॉफीसाठी एकमेकांसाठी झुंजत आहेत. उद्दिष्ट एकच आहे, या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं जावं. यासाठी असणारी ही खरं तर घालमेल मैदानावरती पाहायला मिळतो आहे. विजय राणा, नौपाडा टीम कडून खेळणारा विजय राणा, शॉर्ट फुल टॉच चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्र केलंय क्लिअर, जातोय आपल्या विजय राणाच्या बॅट मधील आलेला खणखणीत चौक. धावसंख्या असणं गरजेचं आहे, कारण कुठलाच स्कोर सेट नसतोय क्रिकेटमध्ये. तुमचा माइंड सेट असला की सेट असणारा स्कोर खरं तर चेस करायला फार वेळ लागत नाही. तेच दाखवतायत या 3 चौकारानं. अतिशय सुरेख यावेळेला फटका मात्र फसला गेला. बॅटची एज घेतली आणि चेंडू मात्र सरळ फर्स्ट स्लिपमध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाकडे जातो. एक धावसंख्येबरोबर या षटकाची समाप्ती जाहीर करतायत क्वालिफाईड पंच. आपण पाहू शकाल पवार सर आणि जीवन गावण या सामन्याला जज करतायत, या सामन्याला परीक्षित करतायत. आणि या एक धावसंख्येबरोबर धावसंख्या बदलली. धावसंख्या धावपटलावरती 19 2 बाद. मग मुरुड, जंजिरा, श्रीवर्धन आणि अगदी अलिबागचा कुलाबा किल्ला. कोकणात प्रचंड सौंदर्य संपत्ती आहे, ती पाहण्याची ओढ या गीतातून आपल्याला पाहायला मिळाली. विजय राणा ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक वरती आपल्याला संदेश बघत, तर गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय नवीन गोलंदाज ज्याचं नाव आहे सागर म्हात्रे. आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतोय. 18 चेंडू 49 धावा. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन कडे असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोवर धावसंख्या जमा होतोय. एक धावसंख्येनं धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 20 लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 20. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती टेक ऑफ करणारा आणि लँड होणारा प्रत्येक विमान खरं तर आम्हाला आपसूक दिबा पाटलांच्या शौर्याच्या आणि कर्तृत्वाची आठवण करून देईल. बॅटला ब्रश झालं असं वाटलं, जोरदार अपील केला गेला. अपील मात्र यावेळेस क्वालिफाईड पंचानं फेटाळला गेला. चेंडू यावेळेला मात्र निर्धाव होताना दिसतोय. खरं तर अचूक योग्य निर्णय. बऱ्याच वेळेला बॅट जमिनीचा स्पर्श होतोय, अशा परिस्थितीमध्ये आपला उत्साह असतोय परंतु आत्मविश्वास कमी असतोय. मग पंच मात्र आपला निर्णय हा अंमलात आणतायत. पवार एक क्वालिफाईड ऑफिशियल्स आहेत आणि अगदी ज्यांचा अनुभव कित्येक वर्षांचा आहे, जे सध्या आपल्याला या सामन्याला एक ऑफिशियल्स म्हणून पाहायला मिळतात. ओ क्या बात, नजाकत. याला म्हटलं जातोय व्हेरिएशन, याला म्हटलं जातोय बदल. दोन्ही चेंडू त्याच पद्धतीनं होते, त्याच टप्प्यावरती होते, हेरता आले नाहीत संदेशला. सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला, निर्धाव. या षटकातील पुढचा चेंडू सागर म्हात्रे, आपल्या षटकातील चौथा, दुसऱ्या षटकातील वैयक्तिक चौथा आणि सांघिक तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू. परत एकदा फटका फसला गेला. एक्का दुक्का से काम चलने वाला नाहीये. एकेरी आणि दुहेरी खरं तर लेग बाईटचा इशारा येतोय.
आणि इथं मात्र पॅडला आदळलेला चेंडू एक धावसंख्या अवांतर देतोय, अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ पोहोचतोय 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. आत्ता समीकरण आहे 14-47. 14 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. किशोरजी पाटील कुडावीवरून खरं तर आज माझ्यासोबत जोडले गेलेत. आज ज्यांच्या आवाजातून खरं तर अनेक स्पर्धा पलसपे विभागात, शिरडोन विभागात पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं मारा करणारा हा गोलंदाज या वेळेला मात्र सरस ठरला. डीप मिड विकेटच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक करत नाही चुकी. विजय राणाच्या बॅटला अजून सूर गवसत नाही. एक चौकार आला खरा, परंतु आत्तापर्यंत विजय राणानं 8 चेंडू फेस केलेत, 6 चेंडू फेस केलेत आणि 6 चेंडूंमध्ये 1 चौकार आणि 8 धावसंख्या, 10 धावसंख्या आपल्या स्वतःच्या खात्यावरती जमा करतोय. एक देखणा पर्व मुनकर रॅलिटी ट्रॉफी. ओह, ताकदीचा वापर आहे, टायमिंग प्रॉपर आहे, जाणार चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संदेश भगत ब्रँडेड सिक्सर. हवेचा गोंधळ लक्षात घेता कधी कुठला फटका बसेल किंवा कुठला फटका फसेल, हा मैदान तसं पाहता न्यूट्रल राहतो. कधी फलंदाजांना सपोर्ट करतोय, कधी गोलंदाजीला सपोर्ट करतोय, कधी गोलंदाजाच्या प्रेमात पडतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 12 चेंडू आणि आता 40 धावांची आवश्यकता ही निर्णायक विजयासाठी असणार आहे. मैदानावरती असताना सातत्यानं मी इक्कूला अनुभवलंय, ज्याचं लक्ष अगदी स्कोअरकडे अगदी प्रॉपर असतोय. खेळणारे आहेत आणि त्यातील पनीस भोपी एक छानसा अगदी त्याच्या डायलॉगमधून सांगत असतोय. कुणी विचारलं स्कोअर की तो निश्चितच सांगतोय खेळताय तुम्ही, तुम्हाला माहिती. आणि ह्याकडं फर्दर आपण पाहू शकाल करंजाडे टीम 12 चेंडू 40 धावा. गोलंदाजी मार्कवरती साई. हो, आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटनं क्षेत्र क्लिअर केलं होतं फाईन लेगचं. बॅट चेंडूचं समीकरण जुळलं नाही, परिणाम स्वरूपात 1 धावसंख्या प्राप्त झाली. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्येची धावसंख्या वधारली गेली. 11 चेंडू 39 धावा. 11-39. 11 चेंडू 39 धावांची आवश्यकता असेल. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, संदेश मात्र इथं बरसला. आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार आणि इथे काय होणार, विजय राणासारखा मोठा मासा गळाला लागला असता, धावचीतच्या स्वरूपात बाद झाला असता, पण तसं घडलं नाही. थ्रो खराब होती, परिणाम स्वरूपात 2 धावसंख्या प्राप्त झाल्या. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 31च्या घरामध्ये. आता 10 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. थोडंसं समीकरण महागडं होऊ लागलं. विजयाचं पारडं करंजाडेकडे निश्चित झुकताना दिसेल, परंतु जोपर्यंत अवांतर स्वयंमारा घोषित करतात क्वालिफाईड पंच जीवन गावण. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ पोहोचतोय 10-36. 10-36. जोपर्यंत आहे संदेश भगत, तोपर्यंत आशा आकांक्षा पल्लवित असतील. चौकार किंग म्हणून ज्याची ओळख या केजेन मध्ये आहे, कामोठे जुई नौपाडामध्ये आहे, तोच संदेश भगतच्या बॅटमध्ये आलेला चौकार. पुत्राचं आणि त्याच उद्देशानं प्रत्येक वेळी आत्मीयतेनं रस्त्यावरती उतरणारा माझा प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र. इथे साई टू संदेश भगत. शॉर्ट फुल टॉच चेंडू, खरपूस समाचार, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू पाठवलाय हायवेच्या विटीला आलेला मुंडकर रॅलिटी ब्रँडेड सिक्सर. धावांची आवश्यकता आहे. या वेळेस मात्र काय होणार, आणि म्हणून म्हटलं होतं संदेश भगतनं खरं तर इनॅट नंबर 3 वरती येणं गरजेचं होतं. ज्या संदेश भगतच्या बॅटमधून 2 षटकार आलेत, 3 चौकार आलेत, एवढी भली मोठी पारी खेळताना दिसतोय. विजय हे निमित्त जरी असेल, परंतु विजयासाठी माझं कॉन्ट्रीब्यूट काय आहे, माझं खरं तर देणं काय आहे, ते फार महत्वाचं आहे. संदेश भगत आडव्या पट्ट्यात परत एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. परिणाम स्वरूपामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली. समीकरण बदललं गेलं. 7 चेंडू
26 धावांची आवश्यकता ही निर्णायक विजयासाठी असणार आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक, चौथं षटक. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, विशिष्ट टप्प्यावरती चेंडू फेकला, विशिष्ट उंची घेतली, चेंडू सरळ गेला रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. आत्ता षटक संपलं जातोय चौथं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 42, लॉस ऑफ 2 विकेट. विजयासाठी 6 चेंडू 26 धावा. होणे नाही या मातीत ऐसा नेता पुन्हा होणे नाही. अहो, एखादा शेतकरी मच्छी घेऊन घरी गेला तर ते सांगणार, नसेल मसाला घरात तर अगदी मिठात उकड करून आपल्या मुलांना दे. परंतु कधी मच्छीची लाच न घेणारा नेता, एवढा पारदर्शक आणि स्वच्छ विचारांचा, प्रचंड श्रीमंत विचाराचं एक व्यक्तिमत्व या रायगडच्या मातीनं जन्माला घातलं, ज्याचं नाव स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील. नाव नाही तर चैतन्यानं सळसळणारी या रायगडची मशाल. जाऊया मैदानाकडे. 6 चेंडू 26 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती ऑन ट्रॅक रोहन खंडारे. अतिशय परत सुंदर एक मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफकडे असणारा क्षेत्ररक्षक. आउटफील्डचा जर विचार केला आपण पाटील सर, तर आउट विकेट खरं तर तसं पाहता या मैदानाची फार फास्ट आहे. जिथे जिथे पाहणार अगदी कडक असणारी ही विकेट्स, आणि त्याचबरोबर आउट विकेट. फलंदाजांच्या जरी प्रेमात पडत असेल तरी विकेट्स आपण खरं तर गोलंदाजांना सपोर्ट करणारी बनविलेली आहे. इथे मात्र परत एकदा मिड विकेटच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक करत नाही चुकी. 1 धावसंख्या होतोय. या वेळेला 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 4-24 पर बॉल 1-6. प्रत्येक चेंडूवरती 1 षटकार. अन्यथा मोंडकर रॉयल्टी ट्रॉफीला बाय बाय गुड बाय करावं लागेल नौपाडा टीमला. हो, अतिशय सुंदर विजय राणाच्या बॅट मधून आलेला फटका फसला. इथं पकडला गेला झेल. संपला विजय राणाचा खेळ. विजय राणा बॅक टू पॅव्हेलियन. यावेळेस मात्र आत्ता अशा कोलमडून पडल्या गेल्या यश जातोय. 1897 यश इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी जातोय यश. समीकरण मात्र थोडंसं फार महागडं ठरलं आणि स्कोअर बोर्डवरती मात्र आता लाल शाईनं रंग घेतलाय. थोडासा धोक्याची खरं तर अगदी इशारा असेल. 3 चेंडू 24 धावा. क्रिकेटमध्ये सिक्सर से बडा कोई नाही, त्याचा विचार केला गेला तर 3 चेंडूमध्ये 24 होऊ शकतील असं मात्र निश्चितच. हो, इथं मात्र निश्चित आपण पाहू शकाल. अभांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. 3 चेंडू 23 धावा. सुरुवातीपासूनच मोठे फटके आणि ज्या वेळेला 2 मोहरे गारद झाले तेव्हाच खरं तर या सामन्याचं चित्र असं दिसलं. धोक्याची घंटा झाली. नौपाडा टीमकडून हर्ष सारखा आणि गणेश सारखा मातब्बर शिलेदार या ठिकाणी परसला गेला. इथे पाहू शकाल या 4 धावसंख्येबरोबर चौकारानं धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय 49-49. 1 चेंडू 2 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. सामन्यामध्ये औपचारिकता राहिली. खरं तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं सूत्रांकडून, म्हणजे मॅडी या वृत्तपत्राकडून आम्हाला समजलं की कालचा खेळ 5 वाजता संपला, 5च्या अगोदरच. याचा अर्थ वेळ वाचवला प्रत्येकानं. इथं मात्र पाहू शकाल या सामन्याला जवळ चला लवकर करंजाडे टीम 2 चेंडू 19 धावसंख्या अपेक्षित आहे. अतिशय परत एकदा सुरेख मारण्याचा प्रयत्न. डिपिंड विकेटच्या दिशेकडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक अडवतोय. तोवर आलस्यपूर्ण 1 धावसंख्या पूर्ण होतोय. 1 धावसंख्येबरोबर 50 कंप्लीट. जवळ धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 50च्या घरात. आता 1 चेंडू 18 धावांची आवश्यकता. आणि यावेळेस निश्चितच
झेलच्या स्वरूपात हा संदेश होतोय बाद. इथं मात्र विजयी संघ करंजाडे कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. परास्त झालेल्या नावपाडा टीमला हार्ड लक फॉर दिस टाइम, बेस्ट लक फॉर नेक्स्ट टाइम. पुढच्या प्रतियोगितेसाठी तुम्हा टीमला कॉम्बॉक्स कडून दिल्या जात आहेत शुभेच्छा. चला खांदा टीम, मला वाटतं नाणेफेकीचं कौल जिंकलंय की नानोबा, तर लगेच क्षेत्ररक्षणाकडे आपण लाईन अप करून जायचं आहे. दोन्ही टीम लाईन अप करून एक्झिट होतील मैदानातून आणि मैदानाकडे आपल्याला दोन्ही टीम जाताना दिसतील. त्यातील एक टीम असणार आहे जिचं नाव आहे नानोबा पारगाव. कुणाल खेळणार, त्यामध्ये विकास खेळेल. तदनंतर खरं तर ज्यामध्ये बंटी असे अनेक आहेत खरं तर ते खेळताना दिसतील. करण असेल, विगू असेल, तदनंतर विकास आहे, त्याचबरोबर हितेश, बंटी, वरुण, मंगेश, ऋषभ, मेसी आहे, कुणाल आहे आणि प्रीतम आहे. तर मेसीनं काय गोंधळ घातला तो आम्हाला ठाऊक आहे. पश्चिम बंगालमध्ये आल्यानंतर क्रीडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण दिवस राहिला आणि तो मेसी खेळताना दिसेल. पुढे जाऊ नका, जशी सामन्याला होईल सुरुवात. पहिल्या सत्रात आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. पलसपे आणि कुडावे विभाग नवे तर किंबहुना अगदी पनवेलच्या कैक स्पर्धा कव्हर करणारे